सासूचा धाक नाही, सासूबद्दल प्रेम वाटायला हवं तिला. ते वाटेलच तिला, कारण मी चांगलीच वागते तिच्याशी, कळलं ना? इतर सासवांसारखा छळ नाही करत. विचारा ना तिला, विचारा करते का ग मी तसा काही जाचबीज? आई 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 बाबा आम्ही निघू का? ऑलरेडी उशीर झालाय. हो ये सावकाशी. येतो आहे. आणि बघ, इकडची काळजी करत राहण्याची काही एक गरज नाही. तिथे गरज लागली तर थांबा. लग्न घर आहे, मनुष्यबळ लागतं. हा, इकडे मी बघतो, या तुम्ही. आणि हे बघ वाटल्यास तू थांब, तिला परत वाटत. नवी नवरी लोकाच्या घरी राहणं बरं दिसत नाही. नवी नवरी अगं लग्न झालं ना त्याच दिवशी तिथं गेली होती राहायला. हे बघ, ते सगळं झालं ना, आता झालं गेलं, गंगेला मिळालं. आता सगळं गोड झालंय ना. तिला जर तिथे ठेवली ना तर जानूच्या सासवा माझ्या तोंडात शेण घालतील. तुम्ही निघा रे निघा, काय ऐकत बसलाय तिचं. निघतो. हो, सावकाश जा. ऑलरेडी उशीर झालाय, चल आता पट. खरं तर मी पण जाऊ शकले असते. आता जरा तसं बरं वाटतंय मला. हो, घे मग झाडू, कचरा काढायला घे, व्यायाम होईल. असू दे, मरू दे. एक दिवस नाही झाडलं तर मला काही कोणी विचारणार आहे का? आणि नाही झाडलं एखाद दिवस घरात तर लगेच काय अगदी जळमट धरणार आहेत का? आणि सुनीताने काढलाय ना सकाळी केर, अच्छा का असे ना, पण झाडलंय ना. तर मुळात सुनेलाच कळा नाहीत, तिच्या कामाला काय कळा असणार आहेत? असो, म्हणतात ना, आली या भोगासी असावे सादर. चला, काय बोलण्यात तरी अर्थ आहे का? आपण आपलं कामाला लागूया. किंदा पाणीचं आचमन करायचं. आचम्य. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. श्री, छान दिसते ना सर्वशी. होते बाबा लग्न एकदाच. तुला सांगतो, मला ना असं वधू पित्याचं फिलिंग आलं. तुला काही आहे श्री? अगं खरंच चांगलंय की मग. आपल्या मुलीच्या लग्नात मदतच होईल ना, अनुभव कामी येईल. जन्म तरी होऊ दे, मग लग्न लाव. तो काय आता होईलच लवकर. त्याला अवकाश आहे. प्रद्युम्न. प्रद्युम्न. नाम्न्या. नाम्न्या. पुत्रस्य. पुत्रस्य. विवाह. विवाह. संस्कार. संस्कार. आख्यम. आख्यम. कर्म. कर्म. करिष्ये. करिष्ये. पाणी सोडून द्या तांबण्यात. तत्रादो महागणपती पूजन. श्री, एक विचारू? विचार ना. पप्पूंच्या मित्राची काय भानगड आहे? काय नाही. मग तू त्यांना यायला नाही का म्हणालास? अगं असं काही नाहीये. श्री, काल तूच सांगितलंस असं मला. अगं त्यांनाच यायचं नव्हतं, मी फक्त दुजोरा दिला. का? लग्न शांततेत पार पडावं म्हणून. म्हणजे? पिंट्या. श्री, आत्ता वाचलास, पण हा विषय मी डोक्यातनं काढणार नाहीये. तुझं वागणं मला संशयास्पद वाटलंय. कोण आहे हा मित्र ज्याच्यासाठी पप्पूने एवढ्या रात्री श्रीला बोलावलं आणि तो न आल्याने लग्न शांततेत पार पडलं असं का म्हणाला श्री? पिंट्या या. जानवी. बरं झालं पिंट्या आलात. आई आजींनी फोन केला म्हटल्यावर कसं नाही येणार? आई कुठे? आली नाहीये ते बरं आहे ना.
पिंट्या अगं म्हणजे बरं नाहीये तिला. का काय झालं? आज तिचा मूड होता आजारी पडण्याचा. बरं या. या ये. ये गो. ये बस. नाही नाही अरे बस ना. बऱ्या आहात ना वहिनीबाई? ओय तुम्ही कशा? मी मस्त. आणि भैया? मी मस्त. काय बहिणाबाई, चेहरा जरा सुकल्यासारखा वाटतोय. सुनीता तू साडी अशी का नेसली आहेस? ते घाई मध्ये घातली ना म्हणून. दिसली. बरं चल तू माझ्या खोलीत चल, आपण नीट करूया. हा. श्री आले. कुटुंबने महाजन्मस गुरुवाणाय आशीर्वचंबेक्षमणाय अध्यक्षमण संकल्पित कर्मणा पुण्याम होत प्रवंतु अस्तु पुण्याहम अस्तु पुण्याहम अस्तु पुण्याह. वा आता बघ कशी छान दिसतेय. सुनीता अगं ए बाळा काय झालं? सुनीता काय झालं, तू का रडतेस? इकडे बघ काय झालं. कोणी काही बोललंय का तुला? साडीवरून कोणी काही बोललंय का? काय झालंय? काय बी कामाची नाही हो. मला काय बी येत नाही. रोहण्याच्या जिंदगीची मी अख्खी नासाडी केली. मला माझी खरंच लायकी नाही हो त्याच्या संगत लगीन करायची. रेडीयस का तू? काय बोलतेस? कोण काय बोललंय तुला? मला सांग बघू काय झालं. येणं येत आहे. सुनीता बघ माझ्याकडे. कोण काय बोललंय तुला? आशीर्वचनपेक्षमाणाय अध्यक्षमण संकल्पित कर्मणा स्वस्ति महंत प्रवंतु आयुष्मते स्वस्ति आयुष्मते स्वस्ति आयुष्मते स्वस्ति मह्यम. सह कुटुंबने महाजन्मस गुरुवाण. काय अजून बहिणाबाई आला ना? कोणाच्या, माझ्या की तुमच्या? अरे दोघांच्याही. काय माहित काय. बरं ये चल. घेऊन आय मला जे बोलतात ना ते लय लागतो माझ्या मनाला. सारखं ना असं दडपण येत राहतं त्या असल्या की. कधी कुठली चूक काढतील आणि वरडतील ह्याची भीती असते मला. खूप खूप भीती वाटते. आणि ताई तुम्हाला त्या काय बी बोलले ना मला ते समज पटतं माहितीये का. तुम्हाला समज येतं ताई, मला ठाव आहे हो. पण सुनीता मला येतं याचं तुला वाईट वाटलेलं नाहीये. तुला येत नाही असं म्हणून आईने जे काही वर्मावर बोट ठेवलंय ना तुझ्या, त्याचं वाईट वाटलंय तुला, हे माहितीये मला. हा हो असंच. आपण रोहण्याला नाही समजत ते. त्याला ना सारखं असं वाटत राहतं की मी त्याच्या ताईची स्पर्धा करते म्हणून. ताई शपथ हो असं काय बी नाहीये. माझी काय लायक आहे तुमच्याशी बरोबरी करायची? अगं मुळात तू का माझी बरोबरी करशील? आणि केलीस तरी काहीच हरकत नाहीये, मला काही प्रॉब्लेम नाहीये. अगं नाही ताई असं खरंच नाही आहे. फक्त आई ज्या बोलतात ना ते लई लागतं माझ्या मनाला. आईने ना मुद्दाम तुलना केली तुझी माझ्याशी, तुला तुझा कमीपणा दाखवण्यासाठी. नाही आई असं वागते, गोल गोल बोलते आणि मग पलटते. तिने काय केलं असेल माहितीये? तू जे बोललीस ना ते पिंट्याला सांगितलं नसेल.
माझ्याबद्दल ती जे काही बोलली ते सगळं तिने पिंट्याला सांगितलं असणार. म्हणजे त्याला काय वाटणार, माझ्याबद्दल चांगलं बोललेलं तुला आवडलं नाहीये. अगं गैरसमज निर्माण केलाय तिने तुमच्या दोघांमध्ये. मग बाबांना बी असंच वाटलं असेल का? छे त्यांना नाही असं वाटणार. अगं बाबा आईला खूपच चांगलं ओळखून येत आणि मुळात बाबा खूप समजूतदार आहेत. अगं ते असं काही वाटून घेणारच नाहीत. सुनीता, अगं पिंट्याचा ना ताई हा वीक पॉइंट आहे. आई ना हे सगळे डाव रचतीये तुमच्या दोघांमध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी. मला आता आईचं हे सगळं वागणं पाठ झालंय. माझ्या आणि श्रीच्या बाबतीतही तिने असंच केलं होतं. पण हे बघ, आमच्या अनुभवावरनं आता तुम्ही शहाणे व्हा दोघं. काहीही झालं ना, आईच्या ह्या अशा सगळ्या भूलथापांना आणि खेळीला तुम्ही बळी पडू नका. पण मग आता म्या काय करू? नाही म्हणजे रोहन या डोक्यात राग घालून बसलाय म्हणून. त्याची काळजी तू नको करूस, मी बोलते पिंट्याशी. आता तू आईला समोर बसव आणि मी तुला ज्या गोष्टी सांगते ना त्या सगळ्या स्पष्टपणे बोल तिच्याशी. हे बघ, मी कायम तुमच्या बरोबर आहे. आई आता शब्दांचे खेळ करेल, खोटं बोलेल, पण तिच्या कुठल्याही गोष्टींचा परिणाम तुमच्या संसारावर होऊ देऊ नकोस. मी आहे तुमच्या बरोबर. अगं माझ्या भावाची अर्धांगिनी आहेस तू, त्यामुळे त्याच्या इतकाच तुझ्यावरही जीव आहे माझा. फक्त माझ्या भावाची काळजी घे ग. तुझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे. कळलं का? किती जन्म पुण्य केले असतील म्हणून तुमच्यासारखी नणंद भेटली मला. काय बहिणाबाई, काय झालं? अरे नाही, काही नाही. ठीक आहे ना सगळं? हो. अहो काय नाही भैया, माझं आपलं येड्यावानीच. माझ्या बायकोनी तुला काही त्रास दिलाय का? तसं असेल तर सांग, 2 रट्टे देतो मी तिला. काय गे? अहो नाही नाही, अहो त्यांचा भाव सोडेल वय मला. तो तर पहिला माझा जीव घेईल. त्याच्यासाठी त्याची ताय जीव की प्राण आहे. काही सिरियस आहे का? नाही, काहीच नाही. अरे तेव्हा, पण आता हिला जरा पट्टी पडवूनच पाठवणार आहे मी. त्याआधी तुझ्या भावाला पडव. हो, त्यालाही सांगणार आहे. दोघांची शाळा घेणारच आहे मी आता. सगळं नीट होईल. बरं चला, खालती वाट बघतायत सगळे, थांबले तुझ्यासाठी. सगळे विचारतायत जान्हवी कुठे आहे. चला हो, या खाली. आपण दुपारी बोलूया. चल या. मुहूर्त सावधान, चांदण्यात चांदणे पौर्णिमेचे, लुगड्यात लुगडे पैठणीचे, नवे लुगडे नेहता हर्ष वाटे, पती पाहता ठेंगणा स्वर्ग वाटे. सुमुहूर्त सावधान. पहिले तुम्ही हार घाला. कलशातलं पाणी डोळ्याला लावा. मम हात धरा उजवा आणि फेरी मारा. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धशरवाः, स्वस्ति न पूषा विश्ववेदाः, स्वस्ति न तार्क्ष्यो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु.
ओंकारं प्रतपदन्तो नसामि अग्निं द्वितीयतो नसामि नागास्तुतितो नसामि सोमं चतुर्थरन्तो नसामि पितृं पंचवनतो नसामि वहिनी चला. अगं हो बरं झालं आली. हे बघ ह्या सगळ्या आहेराच्या साड्या आहेत आणि दागिने बराच आहे ना भाऊजींच्याकडे आहेत. आपण ह्या एवढ्याच साड्या आहेत ना? हो एवढ्याच आहेत. ओटीची सगळी तयारी झाली? हो हो ती झाली. आणि पुरुषांचा आहेर ते भाऊजींच्याकडे ते घेऊन येतील खाली. बरोबर. तुम्ही चला आता उशीर झाला. दाखवून हो हो द्यायला चला. लागलं की घेऊन हा मी बघते चला. म्हणायचं मांगल्य मांगल्य तंतू तंतू नानेन नानेन इह इह जन्मनी जन्मनी सुभगे सुबगे सह सह घाला. कुलदेवीचं स्मरण करा तुमच्या आणि गळ्यात घाला. स्वस्ति न इंद्रो वृद्धशरवाः स्वस्ति न पूषा विश्वेदाः स्वस्ति न तारक्षो वरिटनिमे स्वस्ति न बृहस्पतिः. हळद कुंकू भरा त्या मंगळसूत्राच्या वाट्यांमध्ये असं धरा. दिवे लागण्याची वेळ होऊन गेली तरी यांचा पत्ता नाही. तुला काय करायचंय? त्यांची कामं आटपली की येतील ती घरी. अहो असं काय करता? सून आहे ती या घराची. हे तू लक्षात ठेव. काय मी काय लक्षात ठेव? सासूचा धाक नको का तिच्यावर? हा तिच्या आईने तर काही वळण लावलेलंच नाहीये तिला. मला येता जाता तिच्या आईचा उद्धार करायची गरज नाहीये. आईचा नको करू तर आणखीन कोणाला बोलणार आपण? सुनेवरनं तिच्या आईचीच परीक्षा होते ना. काही नाही हो, त्यांनी काही म्हणजे काही शिकवलंच नाही तिला. पुरे. मी तुला या घरात राहायची परवानगी दिली याचा अर्थ काहीही बोलण्याची सूट दिलेली नाही. तुझ्या वर्तणुकीत जर सुधारणा झाली नाही तर तुझ्यावर पुन्हा तीच वेळ येऊ शकते. आता आपल्याकडे रोज देवपूजा कोण करणार? हा एक काम कर, देवपूजा करण्याकरता रोज सकाळी येत जा इकडे. हा देव आता पारोसे राहणार आपले. हा असं काही नाही होणार. मला खात्री आहे मी देवांचं सगळं नीट करा. नीट राहा, सुखात राहा, आनंदात राहा. शरीला फोन करते मी. काळजी घे. तुझ्या बहिणीचं हे सासर असलं तरी तुझं माहेरच आहे. कधी होय येत. नीट
सासरे सुखाचा संसार कर, काळजी घे आणि माझी काळजी नको करू.